समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील किल्ले वर्धनगड येथे इंचगिरी रसाळ संप्रदायाचे श्री शंकर महाराज रसाळ यांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सलग 51व्या वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये पांचगणे वाडीतील 3 पिढ्यांनी हा नामयज्ञ सोहळा अखंडपणे अविरहित चालू ठेवलाय। मठाधिपती पांडुरंग महाराज रसाळ यांच्या कृपाशीर्वादाने आणि व्यासपीठ चालक म्हणून सर्जेराव महाराज पांचगणे, माणिक महाराज पवार, सुभाष महाराज कदम आणि रामचंद्र महाराज पांचगणे हे आजही कार्यरत आहेत। या सप्ताहात संदीप महाराज कोळेकर, आकाश महाराज गरगडे, लीनाताई महाराज खाडे, सुनील महाराज कदम, दिनेश महाराज रसाळ, तुकाराम महाराज रसाळ यांची सुश्राव्य कीर्तने झाली आहेत। तर मठाधिपती पांडुरंग महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता करण्यात आली। या सप्ताहास मृदुंगमणी विठ्ठल सत्रे, निलेश आवळे, प्रणव पांचगणे, गायक नारायण शेटे, सुरेखाताई चांदुगडे, निशांत गाढवे, आकाश जगदाळे, रोहनगिरी गोसावी, नंदकुमार शेटे, प्रकाश बळीप, हार्मोनियम अशोक पांचगणे, नानासाहेब पांचगणे, विनेकरी ब्रह्मदेव मोहिते, रघुनाथ तुपे, प्रणव पवार, ओम पवार, सचिन मोहिते, संग्राम पाचांगणे, चौकदार म्हणून प्रकाश पवार, तर गुरुकुल शिक्षण संस्था बारामती, भाटमवाडी, फडतरवाडी, नेर, वर्धनगड, शिंपीमळा, पवारवाडी, चंचळी, गारवडी येथील भजनी मंडळाची सभा झाली। दरम्यान 1976 पासून सुरू असलेल्या 4थ्या पिढीतील सदस्य सहभागी असून या सप्ताहात सुरुवातीपासून कार्यरत असणारे हरिभक्त पारायण रामचंद्र मुगुटराव पांचगणे आणि त्यांचे कुटुंबीय हिरारीने भाग घेत असून या सप्ताहात हरिभक्त पारायण रामचंद्र मुगुटराव पांचगणे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वतीने तरडगाव येथील वेदांत विद्या वाचस्पती हरिभक्त पारायण डॉक्टर दिनेश महाराज पांडुरंग रसाळ यांचे सुश्राव्य कीर्तने सेवेचे आयोजन केले होते। यावेळी उपस्थित वारकरी संत महात्मांचे स्वागत समिंद्रा पाचांगणे आणि डॉक्टर कुंडलिक पाचांगणे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार विष्णू पाचांगणे यांनी मानले। यावेळी श्री इंचगिरी रसाळ संप्रदाय भजन मंडळ, सद्गुरू सेवा भजन मंडळ, राजा शिवछत्रपती भजन मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, कीर्ती गणेश मंडळ, भव्य गणेश मंडळ, माहेरवाशीन महिला, ग्रामस्थ मंडळ आणि पंचक्रोशीतील संत संप्रदायातील वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेली 51 वर्ष इथं नामसंकीर्तन सोहळा होतोय। मला असं वाटतंय साधू संतांनी अशा प्रकारचे जे संकीर्तन सोहळे गावोगावी सुरू केलेले जे आहेत त्याचं काहीतरी ध्येय असेल त्यांचं। म्हणजे आजकालची ध्येय वेगळे असतात। आजकाल तो एक वेगळ्या प्रकारचा भाग झालेला आहे। कीर्तन प्रवचन किंवा सप्ताहांचं आयोजन तो आता एक वेगळाच मुद्दा झालेला आहे। म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव ज्या बुद्धीने सुरू केला, आता त्या बुद्धीने गणेशोत्सव साजरा केला जात नाही। त्याला एक वेगळंच व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे। तसंच आता गेल्या 5-10 वर्षामध्ये सप्ताहांचंही कसरत झाली। सप्ताह म्हणजे तो एक वेगळ्याच प्रकारचा, उलट आमचा सप्ताह मोठा असलो काहीतरी विचार आले। भूतीलीन व्हायला संत सांगतात आणि एकमेकावर चढायला बसतो, अशी कामं झाली। ह्या गावापेक्षा जोरदार व्हायला पाहिजे, त्यांनी 10,000 वाला मानला, मी 15,000 वाला आणतो, ह्याच्यासाठी नाही येते बघा। म्हणून मी म्हटलं ना, मनोरंजनासाठी नक्कीच परमार्थ करू नका। मंडळी ह्यांच्यामुळे सभा मर्यादा सभेला रंगत असते ना। या कार्यक्रमासाठी खास गुरकोडीवरून आमचे परम मित्र, त्याचबरोबर एरळा न्यूज चॅनलचे उपसंपादक आणि तरुण भारतचे पत्रकार कदम साहेब, श्रीयुत शरद कदम पत्रकार आलेले आहेत। त्यांचंही आपलं पारायण मंडळाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार मानण्यात येत आहे। त्याचबरोबर आजच्या कीर्तन सेवेसाठी साथ देणारे हार्मोनियम वादक, तबला वादक सर्वांचं, टाळकरी, विनेकरी या सर्वांचं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे। कीर्तन सेवेचं सौजन्य हे आपल्या संप्रदायाचे गुरुजी हरिभक्त पारायण श्री रामचंद्र मुगटराव पाचांगणे यांच्या तर्फे आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य होतं। पारायण मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।
गुरुबंधू सर्व ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत, उपस्थित राहिलेले आहेत. कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली तरी त्यांना एक दादांचा अण्णांचा एक प्रसाद म्हणून श्रीफळ त्यांना देण्यात येत आहे, तरी त्यांनी त्याचा चुका करून जायचा आहे. गुरुबंधू आपले आलेले आहेत, त्यांनी श्रीफळ घेऊन जायचं आहे. निशांत कानवे त्यांनी आपला नाळ घेऊन जायचा आहे. आपल्या गावचे नवीन प्रणव महाराज पवार यांनी यांनी या ठिकाणी येऊन आपलं श्रीफळ घ्यायचं आहे. तसं आपलं एक मेन राहिलं पाचांदेवाडी भजन मंडळ मागे प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.